नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीमधील संतवाणी अंकिला मी दास तुझा. या संतवाणीचे संत कवी आहेत संत नामदेव. इसवी सन 1270 ते 1350 हा त्यांचा कालावधी. ते वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. संत नामदेवाची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा अगदी सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या ग्रंथ गुरुसाहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. आता संत नामदेव बघा, महाराष्ट्रात तर नावी संत होतेच, पण पंजाबमध्ये जाऊनही त्यांनी आपल्या भागवत धर्माची पताका फडकवली. ह्या अभंगामध्ये त्यांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली. म्हणजे वेगवेगळ्या प्राणी पक्षी यांचे उदाहरण देऊन ते कशासाठी ते आतुर आहेत परमेश्वराच्या दर्शनासाठी, यांचे ते वेगवेगळे उदाहरण आपल्याला दिले आहेत. आता आपण कवितेच्या ओळी बघूया. अग्नी मजे पडे बाळू. बाळू म्हणजे काय? चाइल्ड. अग्नी म्हणजे काय? फायर, आग. अग्नी मजे पडे बाळू, माता धावे कनवाळू. जर समजा आगीमध्ये एक आग आहे, तिथे बाळ चुकून पडणार आहे हे जेव्हा मातेला समजताच ती माता त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. स्वतःचा विचार न करता त्या बाळाचे रक्षण करण्यासाठी सर्व काम सोडून ती ते बाळाचे रक्षण करते. तसेच हे परमेश्वरा, तू माझे रक्षण करण्यासाठी तू नेहमी माझ्याजवळ धावत ये, अशी ते परमेश्वराची याचना करतात. अभी मैं हिंदी में थोड़ा स्पष्टीकरण करूँगी. अग्नि मजे पड़े बाळू, माता धावे कनवाळू. अगर समझो कोई बच्चा आग में गिर रहा है, ये समझते ही उसकी माँ उसको बचाने के लिए अपनी जान की परवाह न करते हुए कैसे भागी दौड़ी चली आती है, वैसे ही ये परमेश्वर तू मेरी रक्षा करने के लिए हमेशा तू मेरे पास भागा दौड़ा चला आ, ऐसी प्रार्थना संत नामदेव परमेश्वर से कर रहे हैं. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे माझिया काजा. काज मतलब म्हणजे काम, दास म्हणजे भक्त, माझिया म्हणजे माझ्यासाठी, माईन. म्हणजे तैसा धावे माझिया काजा, हे देवा तू माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावून ये. मी तुला शरण आलेला दास आहे. अंकिला मी दास तुझा, तुझ्या शरणी मी लीन झालो आहे. मी तुझा परम भक्त आहे. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. हे परमेश्वर, मी कुठल्या तरी कामामध्ये अडत असेन, माझे कार्य पूर्ण होत नसेल, तर तू माझ्या मदतीसाठी धावून ये, अशी परमेश्वराची याचना करत आहेत. तैसा धावे माझिया काजा. अभी परमेश्वर को संत नामदेव क्या कह रहा है कि मेरे हर एक कार्य में तू मेरी मदद करने के लिए दौड़ा आ. मैं तेरा दास हूँ, मैं तेरे चरणों में लीन हुआ हूँ. मैं हमेशा अपने आप को आपके चरणों में समर्पित करता हूँ. हे परमेश्वर, तू मेरे हर एक कार्य में मेरी मदद के लिए भाग कर आना. सवेची झेपावे पक्षिणी. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताच धरणी. आता बघा, पक्षिणी म्हणजे बर्ड, झेपावे म्हणजे झेप घेणे, टू लीप. धरणी जमीन. सवेची झेपावे पक्षिणी. आता समजा एका झाडावर एका पिल्लाने घरटं बनवलेलं आहे. त्या पिल्लात तिचे छोटे छोटे पिल्लू आहेत. ती पिल्लू जर अकस्मात त्या झाडावरून पडणार आहे, त्यावेळीच तिला समजतात त्याची
आई पक्षिणी ती पळत जाते, झेप घेते आणि त्या पिल्लूला वाचवते. तसेच हे परमेश्वरा, मी कोणत्याही संकटात असे पडण्या अगोदरच तू त्या संकटात पडण्या अगोदर मला त्या संकटातून वाचव, असे परमेश्वराकडे याचना करत आहेत. अभी देखो, सवेची झेपावे पक्षिणी, एक पेड़ पे अगर पक्षिणी ने घरटा बनाया, उसके छोटे छोटे बच्चे हैं वहाँ पे, उसमें से एक पिल्लू अगर गिर रहा है, ये समझते ही किसी क्षण का विलंब न करते हुए उसकी माता पक्षिणी भाग कर जाती है, एक झेप लेकर उसको बचाती है। वैसे ही तू परमेश्वर, मैं किसी मुसीबत में गिरने से पहले तू मुझे बचा ले, तू मेरी रक्षा कर, ऐसे संत नामदेव परमेश्वर से याचना कर रहे हैं. आता भुकेले वत्सर आवे, धेनू हंबरत धावे. वत्सर म्हणजे गायीचे पिल्लू, धेनू म्हणजे गाय, हंबरत म्हणजे गायीचे ओरडणे, गाय ओरडते ना, त्या ओरडण्याच्या आवाजाला काय म्हणतात? हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे. आता एका गायीच्या गोट्यात गायीचं छोटं पिल्लू बांधलेलं आहे. त्या पिल्लूला भूक लागली आहे आणि ती ओरडते आहे. हे ऐकताच ती गाय माता कुठेही असेल ते सर्व काही सोडून त्या पिल्लूकडे कशी धावत जाते त्या पिल्लूचे पोट भरण्यासाठी. तसेच तू परमेश्वर, मला तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे, तू माझी भूक मिटवण्यासाठी तू माझ्याजवळ धावून ये, अशी ते परमेश्वराची याचना करत आहेत. अभी देखो, यहाँ पे गाय का उदाहरण दिया है. गाय का बछड़ा अगर भूख से तिलमिला रहा है, वो चिल्ला रहा है, अपनी माँ को पुकार रहा है, तो माता कैसे भागकर आती है उसके पास उसकी भूख मिटाने. वैसे ही परमेश्वर, आप अपने दर्शन देकर मेरी भूख मिटाओ, ऐसे वो परमेश्वर से याचना कर रहे हैं. आता वणवा लागलेस वनी, वणवा लागलेस वनी, पाडस चिंतित हरणी. आता वणवा म्हणजे काय? आग, फायर. वनी, वन म्हणजे काय? जंगल, मोठंसं जंगल. पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू. तर चिंता, कशाला चिंता असते? एका आईला जेव्हा समजते की आपलं पिल्लू, आपलं बाळ संकटात आहे, तर ती आई चिंता करते. तसंच इथे हरणीला पण चिंता आहे. वणवा लागलेस वनी म्हणजे एका जंगलामध्ये, मोठ्या जंगलामध्ये मोठी आग लागलेली आहे. तर त्या आगीमध्ये माझी पिल्लू सापडलेली आहेत. तर त्या पिल्लूला माझ्या प्राणाची पर्वा न करता मला त्या आपल्या पिल्लूंना वाचवायचं आहे, म्हणून ती हरणी पळत जाते आणि आपल्या पिल्लूंना त्या आगीमधून बाहेर काढते. तसेच परमेश्वरा, मी कुठल्या तरी संकटात अडकलो, तर त्या संकटात चक्रव्यूहात सापडण्या अगोदरच मला त्या चक्रव्यूहातून तू बाहेर काढ, असे संत नामदेव ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत. यहाँ देखो, वन में बहुत बड़ी आग लगी है, तो हरण और हरण के बच्चे अगर वहाँ फंसे हुए तो उनको निकालने के लिए हरिण कैसे भाग के जाती है अपनी जान की परवाह न करते हुए, वैसे ही है परमेश्वर, मैं किसी संकट में हूँ, तू मुझे उस संकट से बचाने के लिए तू अपने दर्शन प्रकट हो जा परमेश्वर, करके यहाँ पे परमेश्वर की याचना संत नामदेव कर रहे हैं. नामा मणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा मणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नाम म्हणजे कोण? संत नामदेव. मेघ म्हणजे क्लाउड, चातक म्हणजे एक पक्षीचं नाव आहे. हा पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो. तसं असल्यावर तो कशाची वाट बघतो? पावसाची. म्हणून तो कोणाला विनवणी करतो? मेघांना. मेघ आल्यावरच पाऊस येतो ना, म्हणून तो बोलतो नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. म्हणजे हे परमेश्वर, चातक पक्षी कशा मेघाला विनवतो की हे मेघ तू बरस, तुझे पाणी पिऊन माझे मन तृप्त करतो, तसेच हे परमेश्वरा तू तुझे दर्शन दे, तुझ्या दर्शनाने मी तृप्त होऊन जातो, अशा परमेश्वराकडे विनवणी करत आहे.
यहाँ संत नामदेव कह रहे कि मेघ, हे मेघ तू बरस जा। जैसे चातक पक्षी को प्यास होती है मेघ के बरसात की, वो खाली बरसात के पानी पीकर जीवित रहता है, तो उसी तरह मैं भी तेरी परमेश्वर तेरे दर्शन से भूखा हूँ, तो मुझे अपने दर्शन दे दे तो मैं मेरी प्यास बुझा दूँ। ऐसे संत नामदेव परमेश्वर के प्रति अपनी प्रार्थना कर रहे हैं। धन्यवाद।